उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ आयोजित उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहेत। या स्पर्धेत आज सायंकाळच्या सत्रात झुंजार फुटबॉल क्लब विरुद्ध संयुक्त जुना बुधवारपेठ या दोन संघांमध्ये सामना झाला। यामध्ये सुरुवातीपासूनच बुधवारपेठ संघाच्या संकेत जाधव, प्रसाद सरनाईक, हर्ष जरग, प्रथमेश निकम यांनी वेगवान चढाया करून झुंजार क्लबवर दबाव टाकला। सामन्याच्या 31व्या मिनिटाला विष्णू मलिकंदम यानं मैदानी गोल करून संयुक्त जुना बुधवार संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। मध्यंतरांपर्यंत हा सामना 1-0 असा राहिला। उत्तरार्धात बुधवारपेठेच्या गोलची परतफेड करण्यासाठी श्रावण शिंदे, शाहू भोईटे, समर्थ नवाळे, अक्षय पाटील यांनी केलेल्या चढाया बुधवारपेठ संघानं हाणून पाडल्या, तर बुधवारपेठच्या रिंकू शेख, रविराज भोसले, संकेत जरग यांच्या चढाया वाया गेल्या। मात्र रविराज भोसलेच्या पासवर विष्णू मलिकंदम यानं सामन्याच्या 55व्या मिनिटाला गोल करून बुधवारपेठ संघाला 2-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली। संपूर्ण वेळेत बुधवारपेठ संघानं ही आघाडी कायम ठेवत झुंजार क्लबवर 2-0 गोलनी एकतर्फी विजय मिळवून पुढील फेरीत प्रवेश केला। या सामन्यात बुधवारपेठ संघाचा रविराज भोसले सामनावीर, तर झुंजार क्लबचा हर्ष चौगुले हा लढवय्या खेळाडू ठरला। सकाळच्या सत्रात दिलबहार तालीम मंडळानं 1-0 गोलनी संध्यामठ तरुण मंडळावर विजय मिळवून पुढील फेरी गाठली। उद्यापासून दुसऱ्या फेरीतील सामन्यांना सुरुवात होत असून दुपारी 4 वाजता खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम यांच्यात सामना खेळवला जाणार आहे।